हाय सगळ्यांना, कसे आहेत तुम्ही? तर माझा व्हिडिओ काय 20 दिवस झालं माझा काही व्हिडिओ आला नाही बघा. मी गेलते गावाकडं. माझ्या पप्पांचं दुखत होतं, पायाचं ऑपरेशन झालं म्हणून तिकडंच होते. 15 दिवस झालं. शनिवारी आले, पण शनिवार रविवार पण मला काही ब्लॉग बनवायला जमलं नाही. लई काम होतं घरी, कपडे फरशी भांडे राडा होता, त्याच्यामुळे मला काही जमलं नाही. तर बघा, पुण्याला पाऊस चालू आहे. तर बघा, पाऊस पण येतोय आणि इथं असं चवाळं लावलंय. टिंबू उभारलं इथं चवाळं लावलंय, कारण का असा पाऊस आला का आत पाणी येते. नको नको ऐकत, पाऊस यायला पाय घसरते, बाहेर जायचं नसते. तर चवाळा लावला ना मग पाणी येत नाही. नको पाणी येते घरात, कारण का सगळ्या घरात पाणी येते बघा, त्याच्यामुळे असं लावलंय. मग हे लावलं का मग आत पाणी येत नाही. आणि कपडे पण वाळवण्यात कालच्या रात्री रात्रभर पाऊस होता आणि आज पण चालू झाला दुपारपासूनच. कपडे ओले होते म्हणून अशी दोरी बांधली बघा, पावसामध्ये असं भिजायली म्हणून अशी दोरी बांधली. पण फॅन रात्रभर वाळते म्हणून दोरीवर टाकलेत. पिली पण भिजली बघा कपडे काढूस तर. हा ना मा, गार वाटायला. तर पावसाचं एकदम गार गार झालाय बघा. तर चहा बी बनवायचंय बघा मला. आता पहिली ती भांडे बसली, अभ्यास करायचा आहे म्हणली आणि बॅग काढून ठेवला आणि अभ्यास पण नाही. आता भांडेच काढायला लागले. आता तिथं राडा करून ठेवते. बघ काय करते बरं, आम्हाला चहा कर. हो कर कर कर. चल, भाजीला आणायला जायचं होतं मला मंडईमध्ये, कारण का गावाकडून आल्यामुळं भाजीला पण नाही. आणि त्याच्यामुळं आणि भाजीला आणायला जावं म्हणलं तर पाऊस पण यायलाय बघा. आता पावसाचं कसं जावं. आणि आज सोमवार पण आहे, भाजीला पण नाही काय. 15 दिवस झालं गावाकडेच होते, त्यामुळं भाजीला पण काय आणलं नाही. तर आता पाऊस पण यायला, आता पाऊस कधी उघडते काय माहीत. इतक्या हवा होती बघा, हवा सुटली होती, नंतर पाऊस आला. चला तर मग बारीकच व्हिडिओ काढते मी. तर इथून कंटिन्यू व्हिडिओ येत जाईल माझे बघा. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर बाय.